माय व्ह्यूअर्स, तर आज मला रिक्वेस्ट करायची आहे माझे ज्युनियर टीचर्स आणि सिनियर टीचर्सला, जे जे घरी आहेत आणि त्यांना कुठलाही टॉपिक जर कुठल्याही स्टुडंट पर्यंत पोहोचवायचा असेल व्हिडिओच्या माध्यमातून, तर आम्हाला तुम्ही आमच्या नंबरवरती एक रफ व्हिडिओ पाठवू शकताय, जे आम्ही एडिट आणि ॲनिमेशन करून परत अपलोड करेल आमच्या चॅनलवरती. तर टीचर्स भरपूरसे स्टुडंट्स आहेत ज्यांना वेगवेगळ्या मेडिकलचे टॉपिक बद्दल डाउट्स किंवा क्लॅरिफिकेशन किंवा प्रॉब्लेम्स येत आहे, आणि तुम्ही ॲज अ टीचर, तुमचा एक रोल आहे टीचर सारखा, तर तुम्ही ॲज अ टीचर भरपूर स्टुडंट्सला हेल्प करू शकताय तुमच्या व्हिडिओजनं. तर घरी बसल्या बसल्या जास्त नाही सांगत टीचर्स, एक 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ किंवा 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ शॉर्टमध्ये बनवून आम्हाला तुम्ही आमच्या नंबरवरती व्हॉट्सअप केलं तरी चालेल. रफमध्ये करा टीचर्स, काही ॲनिमेशन करू नका, काही करू नका. जर जमत नसेल तर, जमत असेल तर वेल अँड गुड करा, नाही होत असेल तर प्लीज एक रफ व्हिडिओ पाठवा. कुठल्याही टॉपिकवरती पाठवा, तुमच्या स्पेशालिटीवरती पाठवा किंवा कुठल्याही टॉपिक जो तुम्हाला आवडतोय, ज्याच्यात तुम्ही चांगलं एक्सप्लेन करू शकताय स्टुडंट्सला. हे खूप बेनिफिटेड होईल स्टुडंट्सला ह्या टायमिंगमध्ये, लॉकडाऊनच्या टायमिंगमध्ये तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमचा नंबर देतोय, तर तुम्ही प्लीज विलिंगली व्हॉलंटरी हेल्प करणार असाल तर प्लीज आम्हाला व्हिडिओ तुम्ही पाठवू शकताय. युअर व्हिडिओज आर मोस्ट वेलकम्ड ऑन आवर चॅनल. थँक्यू टीचर्स. आपण दुसरा टॉपिक घेऊन आलेलो आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा. तर आज सगळ्यात महत्वाचा टॉपिक कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा, जो सगळ्यांना उपयोगी होऊ शकतोय. मोस्टली स्टुडंट्स जे सेकंड इयर, फोर्थ इयर मध्ये आहेत, फर्स्ट इयर जेएनएम, थर्ड इयर जेएनएम, पीबीबीएससी आणि एमएससी साठी जो इम्पॉर्टंट टॉपिक हा सब्जेक्टचा आहे, दॅट इज होम व्हिजिटिंग. तर होम व्हिजिटिंग बद्दल मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगणार आहे. होम व्हिजिटिंग काय आहे, डेफिनेशन काय आहे, पर्पसेस, प्रिन्सिपल्स, कंपोनेंट्स, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. तर सगळ्यात पहिला सुरुवात करूया इंट्रोडक्शन. मी माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्यात इझी करून सांगण्याचा प्रयत्न करतोय स्टुडंट्स, जेणेकरून तुम्ही फक्त हेडफोन घालून माझा व्हिडिओ जरी बघितला तरी तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज मिळण्याचं हे आमचं काम आहे. तर इंट्रोडक्शन पासून चालू करूया. तर इंट्रोडक्शन कधी पण तुम्ही बघा, इंट्रोडक्शन असं विचारत नाही पेपरमध्ये की राईट डाऊन द इंट्रोडक्शन ऑफ होम व्हिजिट. तर त्यांनी इनडायरेक्टली तुम्हाला असं विचारलेलं असते क्वेश्चन की डिफाईन होम व्हिजिटिंग, डेफिनेशन विचारलेलं असते. आणि डेफिनेशनला बघा स्टुडंट्स, कधी पण 2 मार्क दिलेले असतात, बरोबर. तर 2 मार्क कसे डिस्ट्रीब्यूट होतात, तर एक तर तुम्ही 2 डेफिनेशन्स लिहा जे तुम्हाला माहित असतात. मोस्ट ऑफली स्टुडंट्सला माहित असतात, मोस्ट ऑफ स्टुडंट्सला माहित नसते. तेव्हा आपण काय करायचं, ट्रिक सांगतोय स्टुडंट्स, एक इंट्रोडक्शन लिहा आणि एक डेफिनेशन लिहा. तर इंट्रोडक्शन ना कधी पण इम्प्रेसिव्ह वाटतोय जेव्हा पण एक एक्झामिनर चेक करत असतोय एक्झामिनर चेक करत असतोय स्टुडंट्सचा पेपर, तेव्हा त्याला समजतं की इंट्रोडक्शन लिहिलंय स्टुडंटनं, म्हणजे त्याच्याकडे थोडंफार नॉलेज आहे जास्तीत जास्त या टॉपिक बद्दल, की डिटेलमध्ये हा लिहिणार आहे. तर इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही जर पेपर लिहित असाल तर इंट्रोडक्शन तुम्ही लिहिणं खूप आवश्यक आहे. तर टाइम वेस्ट न करता होम व्हिजिटिंगचं इंट्रोडक्शन तुम्हाला सांगतो. 3च पॉइंट आहेत इंट्रोडक्शन मध्ये. तर पहिला पॉइंट आहे होम व्हिजिटिंग काय, येस, बॅकबोन ऑफ द कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. ह्याच्यामध्ये वर्ड एकच वापरायचा आहे, बॅकबोन. बाकी कम्युनिटी हेल्थ नर्सिंग तर तुम्हाला माहित आहे. बॅकबोन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, होम व्हिजिट इज अ बॅकबोन ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. हा झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, होम व्हिजिटिंग इज एसेन्शियल अँड इम्पॉर्टंट फॉर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. ह्याच्यामध्ये दुसरा पॉइंट काय होता, एसेन्शियल आणि इम्पॉर्टंट. तिसरा पॉइंट आहे, मोस्ट ऑफ द पेशंट्स और मेजॉरिटी ऑफ द पेशंट्स आर फाउंड इन होम्स. हा झाला तिसरा पॉइंट, म्हणजे जास्तीत जास्त लोक कुठं भेटतात आपल्याला, घरात भेटतात. आणि चौथा जो पॉइंट आहे, प्रोव्हाइड टेक्निकल स्किल्स अँड हेल्थ टीचिंग टू फॅमिली अँड पेशंट. परत एकदा सांगतो, चौथा पॉइंट, टेक्निकल स्किल आणि टीचिंग एज्युकेशन असंही म्हणता येईल तुम्हाला. प्रोव्हाइडिंग हेल्थ एज्युकेशन
टू दी पेशंट अँड पेशंट फॅमिली, किंवा बाय प्रोव्हाइडिंग टेक्निकल स्किल्स टू पेशंट और पेशंट रिलेटिव्स. तर इथं झाले 4 पॉइंट्स इंट्रोडक्शनचे. बस हे 4 पॉइंटला इंट्रोडक्शन मध्ये जास्त लेंदी होत नाही. इंट्रोडक्शन शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन होतं. परत एकदा रिपीट करतो पॉइंट्स तुमच्यासाठी. एक बॅकबोन, दुसरं एसेन्शियल अँड इम्पॉर्टंट, तिसरं मेजॉरिटी ऑफ पीपल, आणि चौथं होतं टेक्निकल स्किल्स अँड टीचिंग नॉलेज. हे झालं इंट्रोडक्शन. नेक्स्ट बघूया डेफिनेशन. डेफिनेशन्स मी तुम्हाला इथं दाखवत जाईन. टोटल 2 डेफिनेशन्स आहेत होम व्हिजिटिंगची. तुम्ही बघू शकता माझ्या स्क्रीनवरती स्टुडंट्स. तर आता एक मोठी आहे आणि एक थोडी छोटी आहे. ऑफकोर्स स्टुडंट्स, तुम्ही मला माहिती आहे तुम्ही जी छोटी आहे तीच बघणार आहे डेफिनेशन, आणि तीच मी डेफिनेशन तुम्हाला सांगणार आहे शॉर्ट मध्ये. ती आहे प्रोव्हाइडिंग नर्सिंग केअर टू दी पेशंट ऍट डोर स्टेप. सुरुवातीला लिहायचंय होम व्हिजिटिंग इज डिफाइंड ॲज प्रोव्हाइडिंग नर्सिंग केअर टू दी पेशंट ऍट डोर स्टेप. ह्याच्यामध्ये फक्त होम व्हिजिटिंग इज डिफाइंड एवढं तर लिहू शकताय तुम्ही. होम व्हिजिटिंग इज डिफाइंड ॲज अ प्रोसेस ऑफ प्रोव्हाइडिंग केअर. ॲज अ प्रोसेस ऑफ प्रोव्हाइडिंग केअर. कुणाला प्रोव्हाइड करणार तुम्ही केअर? पेशंटला. प्रोव्हाइड केअर टू पेशंट ऍट, कुठं करणार? ऍट डोर स्टेप. तर ही होती डेफिनेशन. हे होतं इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन. स्टुडंट, नेक्स्ट पॉइंट आहे आपला पर्पसेस. पर्पसेस म्हणजे कारण. आपण का करतोय होम व्हिजिटिंग, का करतोय, ह्याच्या मागचं कारण काय? तर कारण पर्पस. पर्पस स्टँड्स फॉर पी. पर्पस कुठल्या लेटरनं चालू होते? पी. सेम पी लक्षात ठेवायचं. आणि पी चा पहिला पॉइंट आहे. टोटल 4 पीज लक्षात ठेवायचे तुम्हाला. पर्पसचा पी पासून प्रोटेक्शन, प्रोव्हाइडिंग, प्रोव्हाइडिंग, प्रोव्हाइडिंग. तर पहिलं प्रोटेक्शन आहे प्रोटेक्शन अगेन्स्ट द डिझिजेस. दुसरं पी आहे प्रोव्हाइडिंग एसेन्शियल नीड्स टू दी फॅमिली. हेल्थ नीड्स. प्रोव्हाइडिंग एसेन्शियल हेल्थ नीड्स टू दी फॅमिली. तिसरं आहे प्रोव्हाइडिंग गुड नर्सिंग केअर टू दी फॅमिली अँड फॅमिली मेंबर्स. हे झाले टोटल 3 पी. लास्ट पी प्रोव्हाइडिंग हेल्थ एज्युकेशन टू दी फॅमिली अँड पेशंट अँड फॅमिली मेंबर्स. हे झाले 4 पी. आणि एक लास्ट पॉइंट तुम्ही लिहू शकताय गिव्हिंग सायकोलॉजिकल सपोर्ट टू दी पेशंट अँड फॅमिली. तर टोटल इथं पर्पसेस मध्ये 4 पी होतं आणि एक जी होतं. रिपीट करतो प्रोटेक्टिंग, प्रोव्हाइडिंग, प्रोव्हाइडिंग, प्रोव्हाइडिंग अँड गिव्हिंग. पहिला प्रोटेक्शन अगेन्स्ट डिझीज, प्रोव्हाइडिंग एसेन्शियल ट्रीटमेंट पण म्हणू शकताय तुम्ही. प्रोव्हाइडिंग ट्रीटमेंट ही म्हणू शकताय. नेक्स्ट म्हणू शकताय प्रोव्हाइडिंग कम्फर्ट, आणि नेक्स्ट म्हणू शकताय प्रोव्हाइडिंग हेल्थ एज्युकेशन. तर इथं आपले टोटल पर्पसेस 5 झालेले आहेत. नेक्स्ट आपण बघूया स्टुडंट्स जे आहे प्रिन्सिपल्स. आता टोटल किती प्रिन्सिपल्स आहेत आपण बघूया. सगळ्यात पहिला प्रिन्सिपल शॉर्ट मध्ये सांगतोय वर्ड्स, हे तुम्ही फ्रेम करू शकता इंग्लिश मध्ये व्यवस्थित. पहिला प्रिन्सिपल आहे प्लॅन. प्लॅन करायचं आहे आपल्याला. प्लॅन विथ पर्पस. प्लॅन म्हणजे कुठल्याही घरी जाताना सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला प्लॅन करायचा असतोय. चूज करायचं असते की कुठल्या घरी जाणार तुम्ही. दुसरं आहे क्लिअर अँड मस्ट मीट द नीड्स. क्लिअर अँड मस्ट मीट द नीड्स म्हणजे पहिला तर तुम्ही क्लिअर राहायला पाहिजे. तुमची आयडिया क्लिअर असली पाहिजे की तुम्ही जाऊन घरी काय बोलणार आहे, पेशंटशी काय बोलणार आहे, पेशंटच्या रिलेटिव्हशी काय बोलणार आहे. क्लिअर आयडिया पाहिजे. तिसरा पॉइंट आहे रेग्युलर अँड फ्लेक्झिबल. रेग्युलर अँड फ्लेक्झिबल म्हणजे पहिला पॉइंट रेग्युलर त्याच्यामध्ये आहे की तुम्ही रेग्युलर इंटरव्हलमध्ये गेला पाहिजे. जसं तुमची कम्युनिटी पोस्टिंग असेल तर एक दिवस गेला, दुसऱ्या दिवशी नाही गेला, तिसऱ्या दिवशी जाणार, असं करून चालत नाही. जेवढे दिवस तुमची पोस्टिंग आहे रेग्युलरली तुम्ही त्यांना व्हिजिट केलं पाहिजे. कंपल्सरी नाहीये की रेग्युलरली जाऊन तुम्ही होम व्हिजिटिंगच्या टायमिंगला हिस्ट्री घेणं. खरं रेग्युलरली तुम्ही जाऊन त्यांच्याशी बोलू शकताय, विचारू शकताय त्यांना की तुम्ही कसा आहात, बरं आहात. फ्लेक्झिबल म्हणजे त्यांच्या टायमिंग अनुसार फ्लेक्झिबल असलं पाहिजे. असं नाहीये की त्यांना जर काम असेल आणि तुम्ही जाऊन स्वतः जाऊन तिथं बसलाय तर यू हॅव टू बी फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल मीन्स यू हॅव टू गो अकॉर्डिंग टू देअर टाइम. चौथा पॉइंट आहे एज्युकेटिव्ह. एज्युकेटिव्ह इज यू ऑलवेज हॅव टू बी एज्युकेटिव्ह. You have to provide the education what you have regarding any health condition if they ask. Fourth point is to demonstrate hygienic principles. To demonstrate hygienic principles means you have to observe. तुम्हाला ऑब्झर्व केलं पाहिजे की त्यांच्या घरी कुठले कुठले थिंग्स त्यांनी करत आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी करत आहेत. जर त्या गोष्टीमध्ये जर हायजिनिक मेंटेन होत नसेल, जसं की एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला.
जर त्यांचं एन्व्हायरमेंट तुम्ही बघितला आणि इफ देर आर फ्लाईज, जर माशा असतील किंवा छोटे छोटे किडे असतील, डास येत असतील, तर तुम्ही त्यांना ऍडवाइस करू शकताय की तुम्ही तुमचं सराउंडिंग क्लीन ठेवा. दॅट इज हायजिनिक. नेक्स्ट बघूया कन्व्हिनियंट अँड एक्सेप्टेबल. कन्व्हिनियंट अँड एक्सेप्टेबल म्हणजे त्यांना एक्सेप्ट झाल्या पाहिजे गोष्टी, आणि कन्व्हिनियंट म्हणजे तुम्ही पोहोचवलं पाहिजे, कन्व्हिन्स केलं पाहिजे. तुम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे की ह्या गोष्टी तुम्ही केल्यानं तुमचं लाईफ वाढणार किंवा तुम्ही डिझिजेस पासून लांब राहणार. जसं की डाएट व्यवस्थित घेतल्यानं आपला लाईफ सायकल वाढतोय किंवा आपली लाईफ ऑफ पिरियड वाढती. नेक्स्ट तुम्ही बघू शकताय इन्क्लूड ईच फॅमिली मेंबर. इन्क्लूड ईच फॅमिली मेंबर म्हणजे घरामध्ये जेवढे लोक आहेत तेवढे सगळे लोकांना तुम्ही इन्क्लूड केलं पाहिजे वेन यू आर टॉकिंग, वेन यू आर स्पीकिंग टू द फॅमिली, or when you are giving health education, or when you are educating them. Next, positive IPR. Now what do you mean by IPR? Very good. IPR is interpersonal relationship. Positive IPR तुम्ही मेंटेन केला पाहिजे त्यांच्यासोबत. रोज रोज बोलून फ्लेक्झिबल, रेग्युलरिटी आणि फ्लेक्झिबल जर तुम्ही व्यवस्थित केला तर पॉझिटिव्ह IPR हमखास येतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे रिस्पेक्ट द पेशंट्स राईट. रिस्पेक्ट द पेशंट्स राईट म्हणजे जर पेशंट तुम्हाला काहीतरी बिलीफ बद्दल सांगत आहे, त्याच्या बिलीफ बद्दल, जसं की मी तुम्हाला सांगू शकतोय देर आर 2 types ऑफ पीपल, व्हेजिटेरियन अँड नॉन व्हेजिटेरियन. इफ अ फॅमिली इज व्हेजिटेरियन अँड दे डोंट कंझ्युम नॉन व्हेजिटेरियन, तो यू हॅव टू रिस्पेक्ट देअर बिलीफ और रिस्पेक्ट देअर राईट्स. ओके. लास्ट पॉइंट आहे रेकॉर्ड दिस ऑल थिंग्स इन युअर डायरी. त्यांनी काय काय बोलतात, त्यांच्या घरी किती लोक आहेत, सगळे जे हिस्ट्री आहे ती तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहिली पाहिजे. टोटल झाले आपले 10 प्रिन्सिपल्स. एकदा तुमच्यासाठी परत एकदा वाचतो. प्लॅन, क्लिअर, रेग्युलर, एज्युकेटिव्ह, डेमॉन्स्ट्रेशन, कन्व्हिनियंट अँड एक्सपेक्टन्स, पॉझिटिव्ह IPR, रिस्पेक्ट द पेशंट आणि रेकॉर्ड दिस इन डायरी. ओके. टोटल 10 झालेले आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे स्टुडंट ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेज. ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस मध्ये 5 ऍडव्हान्टेजेस आहेत, 5 डिसएडव्हान्टेजेस आहेत. सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेजेस बघू. तर 5 ऍडव्हान्टेजेस जे आहे त्याच्यामध्ये एक वर्ड कॉमन आहे अपॉर्च्युनिटी. हे तुम्हाला 5ही पण तुमच्या ऍडव्हान्टेजेस मध्ये अपॉर्च्युनिटी लिहायचं. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, तुम्हाला संधी मिळालेली आहे. आता कुठली कुठली संधी आहेत, 5 संधी किंवा 5 ऍडव्हान्टेजेस काय आहेत तर बघूया. पहिली संधी आहे अपॉर्च्युनिटी टू इम्प्लिमेंट नर्सिंग प्रोसेस. म्हणजे सगळ्यात पहिला तुम्हाला नर्सिंग प्रोसेस इम्प्लिमेंट तिथं घरात करण्यासाठी अपॉर्च्युनिटी मिळालेली, संधी मिळालेली आहे की नर्सिंग प्रोसेस तुम्ही जाऊन फॅमिलीमध्ये इम्प्लिमेंट करू शकताय. दुसरी अपॉर्च्युनिटी जी आहे टू स्टडी द फॅमिली सिच्युएशन. फॅमिली सिच्युएशन जी आहे ती तुम्हाला स्टडी करण्यासाठी मिळत आहे. ही संधी तुम्हाला मिळते, त्यांच्या घरी जाऊन तुम्ही स्टडी करू शकताय. तिसरी अपॉर्च्युनिटी जी आहे रेंडर सर्व्हिसेस इन द फॅमिली. रेंडर सर्व्हिसेस इन द फॅमिली म्हणजे त्या फॅमिलीमध्ये कुठले कुठले सर्व्हिसेस त्यांनी फॉलो करतात किंवा कुठले कुठले सर्व्हिसेस घेतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे सर्व्हिस और अपॉर्च्युनिटी टू क्लॅरिफाय देअर डाऊट्स. क्लॅरिफाय देअर डाऊट्स म्हणजे त्यांच्या घरामध्ये जे जे फॅमिली मेंबर्स आहेत ज्यांना ज्यांना हेल्थ रिलेटेड काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही क्लॅरिफाय करू शकता. ही झाली चौथी अपॉर्च्युनिटी म्हणजे चौथी संधी झाली तुमची. आणि शेवटची संधी जी आहे अपॉर्च्युनिटी टू प्रिव्हेंट अँड हँडल द प्रॉब्लेम. अपॉर्च्युनिटी टू प्रिव्हेंट अँड हँडल द प्रॉब्लेम. प्रिव्हेंट अँड हँडल द प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही तिथं प्रिव्हेन्शन बद्दल सांगू शकताय. जसं मी तुम्हाला आधी प्रिन्सिपल्स मध्ये सांगितलं होतं की जर किंवा प्रिन्सिपल्स मध्ये नाही पर्पसेस मध्ये सांगितलं होतं की जर त्यांच्या घरी आसपास एन्व्हायरमेंट जर चांगलं नसेल तर तुम्ही त्यांना हायजेनिक मटेरियल बद्दल सांगू शकता. तसंच प्रिव्हेन्शन आपण भरपूर गोष्टींचं सांगू शकतोय त्यांना. लाईक ड्रिंकिंग वॉटर, तुम्ही जे ड्रिंकिंगसाठी वॉटर यूज करताय बॉईल इट, इट इज अ गुड फॉर ड्रिंकिंग. भरपूर सारे डिझिजेस तुम्हाला होत नाहीत. तर अशा प्रकारे 5 ऍडव्हान्टेजेस झालेत. 5 अपॉर्च्युनिटीज लिहायचे. वर्ड अपॉर्च्युनिटी जर तुम्ही लिहिला तर इट विल बी गुड अँड इट विल इम्प्रेस द एक्झामिनर वेन यू राईट इन द एक्झाम. नेक्स्ट जे आहे ते आहे डिसएडव्हान्टेज. तुम्ही आता डिसएडव्हान्टेज ही म्हणू शकता स्टुडंट किंवा प्रॉब्लेम्स ही म्हणू शकता. तर पहिला आहे कन्झ्युम लॉट ऑफ टाइम. खूप टाइम लागतोय, म्हणजे खूप जास्त टाइम लागतो हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी. दुसरं जे डिसएडव्हान्टेज आहे ते आहे नॉन एक्सेप्टन्स. नॉन एक्सेप्टन्स म्हणजे तुम्हाला एक्सेप्ट होत नाहीत गोष्टी. ठीक आहे, त्याला म्हणतात नॉन एक्सेप्टन्स. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम ऑफ लोकल लँग्वेज. सिंपल इझी मध्ये सांगतो. प्रॉब्लेम ऑफ लोकल लँग्वेज म्हणजे तुम्ही जेव्हा कम्युनिटीत जाताय, जर तुम्ही ह्या स्टेटचं नसेल, तुम्ही दुसऱ्या स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जर एज्युकेशनसाठी आलेला असेल
तर लँग्वेजचा प्रॉब्लेम होऊ शकतोय किंवा लँग्वेज विल बी अ बॅरियर. नेक्स्ट, रोल इज अ बिट कन्फ्युजिंग. म्हणजे तुमचा नक्की रोल काय आहे थोडंसं कन्फ्यूज होऊ शकते. बस एवढेच डिसएडव्हान्टेजेस लिहायचे. रिपीट करतो तुमच्यासाठी. डिसएडव्हान्टेज, लँग्वेज प्रॉब्लेम येऊ शकतोय, ठीक आहे, रोल कन्फ्युजन होऊ शकतोय, टाइम भरपूर लागतोय आणि नॉन एक्सपेक्टेड. हे 4च गोष्टी लक्षात ठेवा, हे डिसएडव्हान्टेजेस आहेत. तर आपण आज टॉपिक मध्ये समराईज करतो. तुम्हाला काय काय विचार सांगितलेलं आहे मी तुम्हाला. एक आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन कसं लिहायचंय, डेफिनेशन कुठली लिहायची आहे, इझीवाली डेफिनेशन सांगितलेली आहे. त्याच्यानंतर सांगितलेले 5 प्रिन्सिपल्स, 5 पर्पसेस सांगितलेले आहेत, 10 प्रिन्सिपल्स सांगितलेले आहेत, 5 ऍडव्हान्टेजेस आणि 4 डिसएडव्हान्टेजेस सांगितले. तर इथं आपला टॉपिक संपतोय स्टुडंट्स, जो आहे होम व्हिजिट. एक लक्षात ठेवा, होम व्हिजिट इज अ बॅकबोन ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. हे वर्ड एक लक्षात ठेवा, ही लाईन लक्षात ठेवा. तर स्टुडंट्स, थँक्यू माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल. प्लीज ऐकताना लाईक करा, मोटिवेशन मिळते आम्हाला अजून जास्त व्हिडिओज करण्यासाठी. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा आमचं चॅनल. थँक्यू स्टुडंट्स.